नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नमस्कार. आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर 3 या पेपरमधील एक मानव संसाधन विभाग लोकसंख्या जो काय आपला घटक आहे त्याबाबत जे काय आयोगाने आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नासंदर्भात आज मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत. तर आपण बघूया प्रश्न क्रमांक 1. सन 2011च्या जनगणनेचे घोषवाक्य कोणते होते? मित्रांनो, हे जे काय आहेत ते परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत ते आपण आज बघणार आहोत. परीक्षेमध्ये विचारलेले म्हणजे कसे प्रश्न विचारलेले आहेत त्या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत. त्याच्यानंतर मग आपण संपूर्ण लोकसंख्या हा जो काय घटक आहे त्याच्यावरती चर्चा करणार आहोत. त्याच्यामध्ये आपली लोकसंख्या, त्याच्यामध्ये पुरुषांची संख्या, स्त्रियांची संख्या, बालकांची संख्या, त्याच्यामध्ये बालक बालिका यांची संख्या, त्यानंतर आपण त्यांचं जे काही लिंग गुणोत्तर आहे ते बघणार आहोत. त्याच्यानंतर घनता या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आणि लोकसंख्येसंदर्भात म्हणजेच आपल्या जनगणनेसंदर्भात जी काय आपली माहिती आहे त्याबाबत आपण चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, आपण जे काय आपल्याला आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नासंदर्भात चर्चा करूया. म्हणजे आपल्याला अभ्यास कसा करायचा याच्या संदर्भात आपल्याला माहिती मिळेल. मग आपण त्यानुसार अभ्यास करूया. कोणत्या घटकाला किती वेटेज द्यायचं आणि कसा अभ्यास केला पाहिजे याच्या संदर्भात आपण नंतर आपल्या अभ्यासाची दिशा ठरवूया. तर सर्वात प्रथम मित्रांनो आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या पालघर डहाणू साईडच्या विद्यार्थी जर कोणी MPSCची म्हणजेच राज्यसेवा मुख्य परीक्षेची किंवा आपली MPSCची जर तयारी करत असेल विद्यार्थी मित्रांनो तर जरूर हा व्हिडिओ पूर्ण बघावा, जेणेकरून आपल्याला अभ्यासाची दिशा समजेल. बरोबर. तर आपण पहिला प्रश्न बघूया. हा परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक 1. 2011च्या जनगणनेचे घोषवाक्य कोणते होते? पर्याय इथं आपल्याला दिलेले आहेत. 1 नंबर लोकाभिमुख, 2 नंबर आपली जनगणना आपले भवितव्य, 3 नंबर शिक्षणभिमुख, 4 नंबर समुदायभिमुख. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय, आपली जनगणना आपले भवितव्य. हे आपल्या 2011ची जी काही लोकसंख्या आपली जनगणना झाली त्या जनगणनेचे हे घोषवाक्य होतं, आपली जनगणना आपले भवितव्य. या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते उत्तर क्रमांक 2 हे बरोबर आहे. तर आपली जी 2011 साली जी लोकसंख्या म्हणजे आपली जनगणना झाली तर किती लोकसंख्या होती आपली टोटली? तर 121 कोटी 8,54,977 एवढी आपली जी लोकसंख्या होती ती आहे. म्हणजे होती 2011 साली. आता जवळजवळ आपली जी लोकसंख्या आहे ती 137 कोटीच्या आसपास पोहोचलेली आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये 2011 साली पुरुष जे होते ते 51.5% जे आहेत ते पुरुष होते आणि स्त्री ज्या होत्या त्या 48.5% स्त्री होत्या. बरोबर. आणि त्यावेळी 2011 साली म्हणजे आता लोकसंख्येची घनता किती आहे? तर 382 ही आपली भारताची लोकसंख्येची घनता आहे. आणि लिंग गुणोत्तर जे आहे ते किती आहे? तर 943. हे आकडे महत्त्वाचे आहेत मित्रांनो. हे महत्त्वाचं म्हणजे इथं आपण महत्त्वाचेच पॉईंट घेतलेले आहेत. आणि आपण सविस्तर लोकसंख्या या घटकावर अभ्यास करणार आहोत. त्याच्यामध्ये डिटेलमध्ये बघूया. तर इथं आपण जे काय आहे ते घेतलेलं आहे. महत्त्वाचं लोकसंख्येची घनता किती आहे? तर आपली 382. आणि लिंग गुणोत्तर किती आहे? तर 943. आणि बाललिंग गुणोत्तर म्हणजे 0 ते 6 वयोगटातील लिंग गुणोत्तर आहे ते 918 आहे. हे मित्रांनो आपल्या दृष्टीने आपल्या भारताच्या दृष्टीने हे बेकार आहे, म्हणजे बरोबर नाही. 918 हे खूपच आपल्या धोकादायक अशी स्थिती आहे. 0 ते 6 वयोगटातील जे लिंग गुणोत्तर आहे हे बरोबर नाही. तर हे जास्त पाहिजे. बरोबर. इथं आपल्याला म्हणजे आपली जी आहे ती 0 ते 6 वयोगटातील लिंग गुणोत्तर 918 असल्यामुळे ते आपल्यासाठी पुढील येणाऱ्या पिढीसाठी हे धोकादायक आहे. म्हणजे 1000 मुलांमागे 918 मुली हे इथं बरोबर नाही. हे वाढलं पाहिजे इथे. आता आपला पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण. प्रश्न क्रमांक 2. 2011च्या जनगणनेनुसार भारतात सर्वात जास्त लोकवस्ती असलेल्या जिल्ह्याचे नाव काय? 1 नंबर दिंडीगुल, 2 नंबर 24 परगना,
3 नंबर दरभंगा, 4 नंबर ठाणे. तर 2011ची जी जनगणना झाली त्यावेळेस सगळ्यात जास्त लोकसंख्या आपल्या भारतामध्ये ठाणे या जिल्ह्याची होती. परंतु मित्रांनो 1 ऑगस्ट 2014 रोजी आपला जो आहे आपले ठाणे जे आहे ठाणे जिल्हा त्याचं विभाजीकरण म्हणजे त्याला विभागलं दोन हे केले, एक पालघर आणि एक ठाणे असे दोन जिल्हे केले. त्याच्यामुळे मग त्याची लोकसंख्या जी आहे ती कमी झाली बरोबर. पण सुरुवातीला ते ठाणे होतं बरोबर. आणि दुसरा जो आहे तो 24 परगणा हे पश्चिम बंगालमध्ये. ठाणे कुठे येतं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये बरोबर, सगळ्यांनाच माहिती आहे म्हटलं. आणि सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा हा अंजाऊ अरुणाचल प्रदेश. म्हणजे प्रश्न जर आपल्याला विचारला तर हे सगळ्यात कमी लोकसंख्या कुठं होती 2011च्या जनगणनेनुसार तर अरुणाचल प्रदेशमध्ये. कोणता जिल्हा अंजाऊ हा जो आहे तो या जिल्ह्यामध्ये सगळ्यात कमी लोकसंख्या होती. आता जर प्रश्न विचारला आता 2011च्या जनगणनेनुसार भारतात सर्वात जास्त लोकवस्ती असलेल्या जिल्ह्याचं नाव काय. तर इथं पर्याय जर ठाणे आला तर आपण ठाणे लिहायचं, नाहीतर मग आपण 24 परगणा हे बरोबर उत्तर येणार 24 परगणा. आता आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत. चोवीस परगणा बरोबर उत्तर. आता प्रश्न क्रमांक 3 बघूया मित्रांनो आपण. प्रश्न क्रमांक 3 सन 2011च्या जनगणनेतील आकडेवारी अनुसार भारतातील शहरीकरणाचे प्रमाण त्यापूर्वीच्या गणनेशी तुलना करता 1 घटले आहे, 2 मागच्या इतकेच आहे, 3 थोडेसे वाढले आहे, 4 नंबर लक्षणीयरित्या घटले आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय, थोडेसे वाढले आहे. आता पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक 4 सन 2011 सालच्या जनगणनेतील आकडेवारीनुसार खालीलपैकी कोणती विधाने चुकीची नमूद केली आहेत. 1 नंबर आहे 2001च्या तुलनेत 2011 साली देशातील ग्रामीण कुटुंबाकडे असणारी दूरदर्शन संचांची संख्या 18.9% वरून 33.4% पर्यंत वाढली आहे. दुसरं विधान आहे 2011 साली ग्रामीण घरामध्ये असणारी टेलिफोन्सची एकूण संख्या ही 54.3% आहे. 3 नंबर 2011च्या जनगणनेनुसार देशातील एकूण कुटुंबांची संख्या ही 30.5 कोटी आहे. आणि 4 नंबर 2011च्या जनगणनेनुसार देशात 70.6% नागरिक कुटुंबाकडे नळामार्फत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे, तर केवळ 30.8% ग्रामीण कुटुंबाकडेच अशी व्यवस्था आहे. या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते पर्याय नंबर 3 आहे. काय प्रश्न काय विचारलाय तर आपले बघूया इथं. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. खालीलपैकी कोणती विधाने चुकीचे नमूद केले आहे. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय. 2011च्या जनगणनेनुसार देशातील एकूण कुटुंबांची संख्या 30.5 कोटी आहे, हे चुकीचे आहे मित्रांनो. आता इथं आपण थोडक्यात विश्लेषण बघूया. सन 2011च्या जनगणनेनुसार आपल्या देशातील 24.67 कोटी कुटुंब आहे. इथं किती दिलंय तर 30 दिलंय, 30.5 दिलंय बरोबर. तर ते चुकीचं असून 24.67 एवढी कुटुंब आहेत आपल्या भारत देशामध्ये 2011च्या जनगणनेनुसार होती. आता वाढलेले आहेत. आता सन 2021 आहे. आता आपली जनगणना जी आहे ती काही कारणामुळे म्हणजेच कोरोना असल्यामुळे थांबलेली आहे बरोबर. तर आता आपली जनगणना ही सुरू होईलच. ग्रामीण कुटुंब किती होते तर 16.78 कोटी बरोबर, म्हणजे 16,78,00,000 एवढे होते. आणि शहरी कुटुंब कुठे होते तर 7.88 म्हणजे 7,88,00,000 एवढे आपले कुटुंब होते. त्याच्यामध्ये घर जी आहेत ती 53.1% कुटुंबाकडेच चांगली घरे आहेत. 61.9 कुटुंब हे टिकाऊ घरामध्ये राहतात. त्यांच्या घरांची जी छत आहे ती 29% कुटुंबाची घरे हे RCCची आहे. आणि 15% कुटुंबाचे घराचे छत हे लाकडी व त्यावरती कौले, पावळी आणि गवत असे आहे. मित्रांनो आपल्याला माहितीच आहे आपल्याकडे जे घर असतात ते कुंभारी आणि मोरपंखी घर असतात बरोबर. आणि त्याच्यावर आपण कौलं ठेवलेले, आपल्याकडे कौलं ठेवलेले असतात ना, कौलं असतात. आता जे नोकरीवाले किंवा इतर जे कामाला वगैरे जातात ज्यांच्याकडे पैसे वगैरे आहेत त्यांच्या घरावर आता पत्रे वगैरे ठेवलेले असतात. आणि
जे काय पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आणि इतर जी काय घरकुलं वगैरे पहिली इंदिरा आवास वगैरे जी काय घरकुलं वगैरे दिली त्याच्यानुसार जे लोकांना कौलं दिली गेली आणि त्याच्यानंतर पत्रे वगैरे दिले गेलेत, बरोबर. तर आता आपल्याकडे कौले आणि त्यावरती पत्रे वगैरे असतात, बरोबर. आणि जे काय त्याच्या अगोदर आपल्या साईडला पावळीची असायची, पावळी टाकायची कुहीट असायची, बरोबर. म्हणजे बेड वगैरे असायचे तर त्याच्यावर पावळी टाकलेली असायची आणि पावळी हे आपलं छत होतं, बरोबर. पावळी आणि गवत मिक्स करून आणि ते टाकायचे आणि त्याच्याच मग मध्ये जर पावसाळ्यामध्ये पाणी जास्त आलं, गळायला लागलं तर मग कोसिंब असतो आपला, कोसिंब जे फळ असतं आपण जंगलामध्ये भादव्याच्या टायमाला माहितीच असेल मित्रांनो, कोसंबाचं फळ आपल्याला सगळ्यांनाच. तर त्या कोसंबाची जी पालवी असते म्हणजे डहाळे असतात ती आणून टाकायची म्हणजे जेणेकरून घर काय गळत नाही, बरोबर. तर अशा प्रकारे आपल्याकडची पहिली अवस्था होती मित्रांनो. पावळी असायची, गवत असायचं आणि मध्ये भादव्याच्या टायमाला ती पावळी वगैरे कुहली काय मग त्याच्यावरती कोसंबाचा पाला म्हणजेच कोसंबाची डहाळे आणून टाकायची. कोसंबाची डहाळे टाकली काय घर बिलकुल गळत नाही. अशा प्रकारे मित्रांनो जे छत जे होतं ते 29% कुटुंबाची घरे आता RCCची म्हणजेच 2011च्या जनगणनेनुसार RCCची आहेत आणि 15% कुटुंबाचे घराचे छत हे लाकडी, त्यावरती कौले, पावळी, गवत अशा प्रकारचे आहेत 15%. भिंती ज्या आहेत त्या 57.5 कुटुंबाच्या घरांच्या भिंती ह्या भाजलेल्या विटांच्या आहेत आणि 23.7% कुटुंबाच्या भिंती ह्या कारवी आणि मातीच्या आहेत. तर आपल्याला माहितीच आहे मित्रांनो, आपल्याकडे जे घरं असतात त्या घरांची कूडं असतात, कूड भिंती म्हणजे कूड, बरोबर. कूड जे आहे ते आपण कारवी, पण आता डोंगराला पण कारवी नसल्यामुळे लोकांनी अति प्रमाणात त्यांची तोडून आणि विकल्या, त्यांचं बाजारीकरण केलं, त्याच्यामुळे आता डोंगराला पण कारवी मिळत नाही. मग आता आपण काय करतो तर साठं असतात ना, ज्वारीची साठं, त्यालाच कूड म्हणून उभी कुडाला वापरतो आणि ते मग बरोबर हे करून आणि त्याच्यात चिखल आणि शेण आणि ते लिपून आणि त्याच्यावर मग आपण सारवतो, बरोबर. तर अशा प्रकारे आपल्याकडच्या ज्या भिंती वगैरे आहेत त्या आहेत. 23.73% कुटुंबाच्या भिंती ह्या कारवी व मातीच्या आहेत आणि फरशी ज्या आहेत कुटुंबांच्या त्या 31.1% आणि टाईल्स त्याच्यामध्ये 10.8% मध्ये सिमेंट व टाईल्स आहेत आणि 46.5% घरे ही मातीच्या व शेणाने सारवलेली आहेत. तर अशा प्रकारे मित्रांनो त्या प्रश्नाचं आपण विश्लेषण बघितलं. आता जो आहे तो प्रश्न क्रमांक 5 बघूया आपण. लोकसंख्या अंदाज अहवाल 2001 नुसार खालीलपैकी कोणत्या राज्यामधील लिंग गुणोत्तर हे 2001च्या तुलनेत 2026च्या तुलनेत चांगले राहील? 1 नंबर गुजरात, 2 नंबर बिहार, 3 नंबर राजस्थान, 4 नंबर पंजाब. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते बिहार असणार, बरोबर. या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते बिहार. लोकसंख्या अंदाज अहवाल 2001च्या अनुसार 2026मध्ये लिंग गुणोत्तर बिहारचं असणार 949, राजस्थानचं असणार 915 आणि गुजरातचं असणार 882, पंजाबचं असणार 839. तर मित्रांनो ही जी परिस्थिती आहे ही आपल्या भारत देशासाठी धोकादायक आहे, कारण लिंग गुणोत्तर बरोबर पाहिजे. कारण या प्रश्नाचं उत्तर आपण म्हणजेच बघितलं ते बिहार, या प्रश्नाचं 72. परंतु हे जे इथं लिंग गुणोत्तर दिलं आहे हे खूप आपल्या भारत देशासाठी धोकादायक असं आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण समिती प्रमुख म्हणून टिंबटिंब यांची निवड झाली. 1 डॉक्टर करुणाकरन, 2 नंबर डॉक्टर MS स्वामीनाथन, 3 नंबर डॉक्टर अहुलुवालिया, 4 नंबर अनिल अग्रवाल. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते डॉक्टर MS स्वामीनाथन. ज्यावेळेस मित्रांनो आपण राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जी आहे 1976चं आणि 2002चं त्याच्यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत मित्रांनो. आज व्हिडिओ मोठा होतो त्याच्यामुळे आपण फक्त इथं आज प्रश्नच बघत आहोत, प्रश्न आणि उत्तर त्यांची बघत आहोत, कारण व्हिडिओ मोठा होतो ना त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. आता प्रश्न क्रमांक 7 बघूया. भारताला लोकसंख्येसंदर्भात होणारा फायदा कशामुळे होत आहे? जनन दरात घट, ब सरासरी आयुर्मानात सुधारणा, क दारिद्र्याच्या स्तरात घट, योग्य पर्याय निवडा. तर या प्रश्नाचे जे बरोबर उत्तर आहे ते इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत, योग्य पर्याय निवडा, बरोबर. 1 नंबर फक्त 2 नंबर आणि क, 3 नंबर आणि ब, 4 नंबर ब आणि क, ब आणि क. तर बरोबर उत्तर आहे या प्रश्नाचं ते आणि ब.
आणि ब काय आहे ते आता बघूया. जनन दरात घट. ब सरासरी आयुर्मानात सुधारणा. बरोबर. जनन दरात घट हे जे आहे भारताला लोकसंख्येसंदर्भात होणारा फायदा कशामुळे होत आहे. जनन दरात घट. आणि ब सरासरी आयुर्मानात सुधारणा. आणि क दारिद्र्याच्या स्तरात घट. योग्य पर्याय निवडा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय आणि ब जनन दरात घट आणि सरासरी आयुर्मानात सुधारणा. सरासरी आयुर्मानात सुधारणा म्हणजे काय तर आपल्याकडे आता जे काय आहे ते औषधं आणि म्हणजे दवाखाने, त्याच्यानंतर चांगले आरोग्य सुविधा, दवाखान्यामध्ये चांगली आरोग्य सुविधा निर्माण झाल्यामुळे आपल्याकडे आता लोकांचं जे आयुष्यमान आहे ते वाढलेलं आहे. म्हणजे आयुष्यमान म्हणजे आयुर्मानात सुधारणा झालेली आहे. भारत हा तरुण लोकसंख्या असलेला, म्हणजे भारतामध्ये तरुणांची लोकसंख्या सगळ्यात जास्त आहे. बरोबर. 2001 मध्ये मध्यक वय हे 22 वर्ष होतं. 2001 मध्ये मध्यक वय किती होतं तर 22 वर्ष होतं. आणि 2011 मध्ये मध्यक वय किती झालं तर 24 वर्ष झाले. 0 ते 14 वयोगटातील बालक लोकसंख्येचे प्रमाण जे आहे ते 1979 मध्ये 42% या सर्वोच्च स्तरावर होते. आणि 2011 मध्ये ते घटले असून 30.8 झालेलं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो या प्रश्नाचं आपण इथं थोडक्यात थोडं विषयांतर झालेलं आहे, पण इथं ते विश्लेषण बघितलेलं आहे. बरोबर. आता प्रश्न क्रमांक 8 बघूया आपण. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 नुसार कोणत्या वर्षापर्यंत लोकसंख्या स्थिरीकरणाची उद्दिष्ट साध्य होईल. कोणत्या वर्षापर्यंत लोकसंख्या म्हणजे जे स्थिरीकरण म्हणजे तेवढीची तेवढी राहील. तर ते आहे ते इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर 2035, 2 नंबर 2045, 3 नंबर 2055, 4 नंबर 2050. बरोबर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय 2045 जे आहे ते आहे 2045. आता पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो आपण. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणत्या आशियाई देशाचे सरासरी आयुर्मान भारतापेक्षा जास्त आहे. 1 चीन, ब बांगलादेश, क श्रीलंका, ड भूतान आणि नेपाळ. योग्य पर्याय निवडा. 1 नंबर पर्याय आहे ब, क आणि ड. 2 नंबर ब आणि ई. 3 नंबर ड आणि ई. 4 नंबर आणि क. तर इथं या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते चीन आणि श्रीलंका हे जे 2 देश आहेत. या देशातील सरासरी आयुर्मान जे आहे ते भारतापेक्षा जास्त आहे. आता पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो आपण. प्रश्न क्रमांक 10. 4.2 अब्ज लोकसंख्येसह आशिया हा सर्वात दाट मनुष्यवस्ती असलेला खंड आहे. ही आशियाई लोक एकूण जागतिक लोकसंख्येच्या किती टक्के आहेत. आशियाई लोक किती टक्के आहेत. म्हणजे आशिया जो काय आपला खंड आहे त्यामध्ये आपण इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर एकूण आशियाई लोक एकूण जागतिक लोकसंख्येच्या किती टक्के आहेत. 1 नंबर 51%, 2 नंबर 60%, 3 नंबर 70%, 4 नंबर 80%. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर 60%. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो आपण आता. प्रश्न क्रमांक 11. 2011 साली संयुक्त राष्ट्राच्या लोकसंख्या विभागाने 2050 सालातील जागतिक लोकसंख्येसंबंधी एक अहवाल प्रस्तुत केला. यात संभाव्य सर्वाधिक लोकसंख्येच्या 20 देशांची यादी दिली गेली. त्या यादीत पुढील कोणत्या देशांचा समावेश नाही. इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर व्हिएतनाम, 2 नंबर पाकिस्तान, 3 नंबर ब्राझील, 4 नंबर इंग्लंड. 2011 साली संयुक्त राष्ट्राच्या लोकसंख्या विभागाने 2050 सालातील जागतिक लोकसंख्येसंबंधी एक अहवाल प्रस्तुत केला. यात संभाव्य सर्वाधिक लोकसंख्येच्या 20 देशांची यादी दिली गेली. त्या यादीत पुढील कोणत्या देशांचा समावेश नाही. तर इथं पर्याय आपल्याला दिलेले आहेत. 1 नंबर व्हिएतनाम, 2 नंबर पाकिस्तान, 3 नंबर ब्राझील, 4 नंबर इंग्लंड. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 4 नंबर इंग्लंड. संयुक्त राष्ट्राच्या अंदाजानुसार जगाची लोकसंख्या 2062 पर्यंत 60 अब्ज होईल. जगाची लोकसंख्या किती होईल तर 60 अब्जपर्यंत होईल. जगाची एकूण लोकसंख्या संयुक्त राष्ट्राच्या अंदाजानुसार जगाची लोकसंख्या 2062 पर्यंत 10 अब्ज होईल.
संयुक्त राष्ट्राच्या अंदाजानुसार जगाची लोकसंख्या ही 2062 पर्यंत 10 अब्ज होईल. अशा प्रकारे मित्रांनो हा जो काय आहे तो रिपोर्ट म्हणजेच 2011 साली संयुक्त राष्ट्राच्या लोकसंख्या विभागाने 2050 सालातील जागतिक लोकसंख्येसंबंधी एक अहवाल प्रस्तुत केला. यात संभाव्य सर्वाधिक लोकसंख्येच्या 20 देशांची यादी दिली गेली. त्या यादीत पुढील कोणत्या देशांचा समावेश नाही? 1 व्हिएतनाम, 2 पाकिस्तान, 3 ब्राझील आणि 4 इंग्लंड. तर इंग्लंड या देशाचा समावेश नाही. आणि संयुक्त राष्ट्राच्या अंदाजानुसार जगाची लोकसंख्या जी आहे ती 2062 पर्यंत 10 अब्ज होईल. आता पुढचा प्रश्न बघूया आपण मित्रांनो. प्रश्न क्रमांक 12. भारतात काम करू शकणाऱ्या वयोगटातील लोकसंख्येचे प्रमाण खालील कारणामुळे वाढेल. अ. सरासरी आयुर्मान कमी होईल. ब. अधिक संख्येने उद्योगधंदे सुरू होतील. क. जन्मदर घटता राहील. ड. अधिक संख्येने लोक जास्त काळ जगतील. योग्य पर्याय निवडा. 1 नंबर ब, क आणि ड. 2 नंबर अ आणि ब. 3 नंबर फक्त क. 4 नंबर फक्त ड. तर इथं आपल्याला प्रश्न काय विचारला की भारतात काम करू शकणाऱ्या वयोगटातील लोकसंख्येचे प्रमाण खालील कारणामुळे वाढेल. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते जन्मदर घटता राहील. जन्मदर घटता राहील. आता आपण इथं बघूया सन 2013 साली जी काय मुख्य परीक्षा झालेली आहे, राज्यसेवेची मुख्य परीक्षा झालेली आहे, त्या परीक्षेमध्ये जे काही प्रश्न आलेले आहेत ते आपण इथं बघूया. सामान्य अध्ययन पेपर 3 मध्ये जे काही प्रश्न आलेले आहेत ते बघूया. प्रश्न क्रमांक 13. 2011च्या जनगणनेनुसार भारतात 0 ते 6 वयोगटातील मुलींच्या जन्माचे प्रमाण 900 पेक्षा कमी कोणत्या राज्यामध्ये आहे? म्हणजे 1000 मुलांमागे मुलींचे प्रमाण. अ. आंध्र प्रदेश, आसाम, बिहार. ब. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मीर. क. हिमाचल प्रदेश, झारखंड व मध्य प्रदेश. ड. ओरिसा, पश्चिम बंगाल. ओरिसा, पश्चिम बंगाल व तामिळनाडू. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अ, ब व ड. 2 नंबर अ व ब. 3 नंबर फक्त ब. आणि 4 नंबर आहे ते अ, ब व क. तर मित्रांनो इथं जे आहे ते आपल्याला घनता विचारलेले आहे. बरोबर. सॉरी, इथं काय विचारलंय आपल्याला? 2011च्या जनगणनेनुसार भारतात 0 ते 6 वयोगटातील मुलींच्या जन्माचे प्रमाण म्हणजे एकंदरीत आपल्याला लिंग गुणोत्तर विचारलेलं आहे. थोडंसं आपलं मी बोलण्यामध्ये हे चुकी झाली माझी. प्रश्न क्रमांक 13. 2011च्या जनगणनेनुसार भारतात 0 ते 6 वयोगटातील मुलींच्या जन्माचे प्रमाण हे 900 पेक्षा कमी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी ब जे आहे त्याच्यामध्ये उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि जम्मू काश्मीर हे दिलेले आहेत. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि जम्मू काश्मीर ही जे 3 राज्य आहेत ते राज्य आहेत. 900 पेक्षा कमी कोणत्या राज्यामध्ये आहे? एकंदरीत आता आपल्या जे भारतामध्ये 1901 साली जे लिंग गुणोत्तर होतं ते किती होतं? तर 972 होतं. आणि 1951 मध्ये ते किती झालं? तर 946. आणि 1991 मध्ये लयच घटून आणि किती झालं? तर 927 झालेलं होतं. आणि 2001 मध्ये किती झालं? 933 झालेलं होतं. 2011 मध्ये ते 943 झालेलं आहे. 943 झालेलं आहे. तर हे आपल्या भारत देशासाठी खूपच धोकादायक असं आहे. आपल्या भारताचं जे लिंग गुणोत्तर आहे ते किती आहे? तर 943 आहे. बरोबर, 943 आहे.
आपल्या म्हणजे वरिष्ठांचं आहे. आणि आपल्या लिंग गुणोत्तर आपलं 0 ते 6 वयोगटाचं जे आहे ते भारताचं किती आहे तर 919 एवढं आपलं लिंग गुणोत्तर आहे. किती आहे तर 919. आणि त्याच्यामध्ये आता आपण बघूया थोडक्यात माहिती. उत्तराखंड जे आहे ते उत्तराखंडचं जे आहे ते 890 आहे. आणि यूपीचं आहे ते 902 आहे. यूपीचं जे आहे ते 902 आहे. आणि उत्तराखंडचं आहे ते किती आहे तर 890 आहे. आणि जम्मू काश्मीरचं जे आहे ते 862 आहे. अशा प्रकारे मित्रांनो ही आपण माहिती बघितली इथं. तर महत्त्वाचं म्हणजे आपल्या भारताचं लिंग गुणोत्तर आहे 0 ते 6 वर्ष. 0 ते 6 वर्ष या दरम्यान जे आहे लिंग गुणोत्तर ते भारताचं 919 आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात कमी जे आहे ते हरियाणाचं आहे. हरियाणाचं किती आहे तर 834 आहे. त्याच्यानंतर पंजाबचं 846 आहे. जम्मू आणि काश्मीरचं किती आहे तर 862 आहे. 862 आहे जम्मू आणि काश्मीरचं. दिल्ली हे आपलं केंद्रशासित प्रदेश आहे, पण दिल्लीचं किती आहे तर 871 आहे. आणि आपल्या राजस्थानचं आहे 888 आणि गुजरातचं 890 आहे. उत्तराखंडचं 890 आहे. महाराष्ट्राचं किती आहे तर 894 आहे. यूपीचं 902 आहे. आणि आपलं दीव दमनचं आहे ते 904 आहे. आणि हिमाचल प्रदेशचं किती आहे तर 909 आहे. आणि लक्षद्वीपचं किती आहे 911 आहे. आणि मध्य प्रदेशचं 918 आहे. आणि आपली दादरा आणि नगर हवेलीचं 926 आहे. बिहारचं किती आहे तर 935. हे मित्रांनो 0 ते 6 हे जे काय लिंग गुणोत्तर आहे त्याचं हे आहे बरोबर. आणि मणिपूरचं बिहारचं किती आहे तर 935 आहे. आणि मणिपूरचं 936 आहे. आंध्र प्रदेशचं जे आहे ते 939 आहे. आणि ओरिसाचं किती आहे तर 941 लिंग गुणोत्तर आहे बरोबर. आणि गोव्याचं जे आहे ते 942 आहे. नागालँडचे आहे ते 943 आहे. आणि आपले तामिळनाडूचं किती आहे तर 943 आहे. आणि झारखंडचं किती आहे तर 948 आहे. आणि कर्नाटकचं पण 948 आहे. आणि पश्चिम बंगालचं किती आहे तर 956 आहे. आणि सिक्कीमचं 957. आणि त्रिपुराचं पण 957 आहे. आसामचं 962 आहे. आणि आपलं केरळचं किती आहे केरळचं पण आता कमी झालेलं आहे मित्रांनो. केरळचं सगळ्यात जास्त लिंग गुणोत्तर आहे. परंतु केरळचं जर बघितलं तर आपलं म्हणजे वरिष्ठांचं बघितलं तर 1084 आहे. आणि पण लिंग गुणोत्तर आपलं बालकांचं जे लिंग गुणोत्तर आहे ते केरळचं पण आता घटलेलं आहे. केरळचं घटून आता 964वर आलेलं आहे. तर ते पण एक आपल्या भारतासाठी धोकादायकच आहे. पॉंडिचेरीचं किती आहे तर 967. आणि आपलं हे अंदमान निकोबारचं किती आहे तर 968. आणि मेघालयचं किती आहे तर 970. आणि मिझोरामचं 970. आणि अरुणाचल प्रदेशचं जे आहे लिंग गुणोत्तर ते सगळ्यात चांगलं आहे 972 आहे. अरुणाचल प्रदेशचं जे लिंग गुणोत्तर म्हणजे 0 ते 6 वयोगटातील मुलामुलींच्या जन्माचे प्रमाण जे आहे ते अरुणाचलचं सगळ्यात चांगलं आहे. अरुणाचल प्रदेशचं 972 आहे. आणि सगळ्यात कमी जे आहे ते हरियाणाचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो हा आपण प्रश्न बघितला. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 14. आर्थिक पाहणी 2012 आणि 13च्या संदर्भातील खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. तर इथं आपल्याला विधान दिले. कोणते विधान बरोबर आहे. महाराष्ट्रात स्त्रियांचे आयुर्मान पुरुषांपेक्षा जास्त आहे. आपला जो महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्रामध्ये स्त्रियांचे आयुर्मान पुरुषांपेक्षा जास्त आहे. ब. तामिळनाडूपेक्षा महाराष्ट्रामध्ये अर्भक मृत्यूदर जास्त आहे. क. तामिळनाडूपेक्षा महाराष्ट्रात मृत्यूदर कमी आहे. इथं आपल्याला प्रश्न काय विचारला आहे तर आर्थिक पाहणी अहवाल आपला आर्थिक पाहणी 2012 आणि 13च्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय. अ, ब आणि क हे तिन्ही जे तीन आहे जे आहेत ते
विधानं बरोबर आहेत. महाराष्ट्रात स्त्रियांचे आयुर्मान हे पुरुषांपेक्षा जास्त आहे, बरोबर. तामिळनाडूपेक्षा महाराष्ट्रामध्ये अर्भक मृत्यूदर जास्त आहे, हे पण बरोबर आहे. तामिळनाडूपेक्षा महाराष्ट्रात मृत्यूदर कमी आहे, हे पण बरोबर आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 15. भारतातील राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कशाला उत्तेजन देते? 1. संयुक्त कुटुंब, 2. विभक्त कुटुंब, 3. शहराकडून ग्रामीण भागाकडे होणारे स्थलांतर, 4 नंबर ग्रामीण भागाकडून शहराकडे होणारे स्थलांतर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय, विभक्त कुटुंब. एकंदरीत मित्रांनो, आपलं संयुक्त कुटुंब चांगलं आहे, परंतु इथं जे आहे ते हे जे भारतातील लोकसंख्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कशाला उत्तेजन देतं, तर विभक्त कुटुंब. हे एकंदरीत आता भारतामध्ये जे काही शहरीकरण म्हणजेच भारतात नागरीकरण झालं त्याच्यानुसार हे विभक्त कुटुंबावर जास्त भर देण्यात आलेला आहे. परंतु संयुक्त कुटुंब हे चांगलंच असतं. सगळ्या गोष्टीमध्ये संयुक्त कुटुंब म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती ही सगळ्यात चांगली असते. त्याच्याने जेवढी प्रगती होईल ती विभक्त कुटुंब पद्धतीत होणार नाही. म्हणून इथं या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय, विभक्त कुटुंब. आता प्रश्न क्रमांक 16. पुढीलपैकी न्यून लोकसंख्या असलेला देश कोणता? 1 नंबर जपान, 2 नंबर भारत, 3 नंबर चीन, 4 नंबर बांगलादेश. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, आपल्याला आपण जर लोकसंख्या या घटकाचा अभ्यास केलेला असेल तर आपल्याला माहितीच आहे जपान हे या प्रश्नाचं उत्तर आहे. जपानचा जन्मदर किती आहे? तर 2.1 एवढा आहे, बरोबर. आता प्रश्न क्रमांक 17. लोकसंख्या संकुची पुढील केनियासारख्या देशाचा जेथे जन्मदर कमी होत आहे. लोकसंख्या संकू तरुण वयोगटात रुंद आहे. ब. भारतासारख्या देशात जेथे मृत्यूदर कमी होत आहे. लोकसंख्या संकू तरुण वयोगटात रुंद आहे. क. जपानसारख्या देशात कमी जन्मदर लोकसंख्या संकू तळास रुंद करतो. वरील कोणते विधान चुकीचे आहे? इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर अ आणि ब, 2 नंबर ब आणि क, 3 नंबर अ आणि क, 4 नंबर वरीलपैकी कोणताही पर्याय योग्य नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते अ आणि ब. इथं आपल्याला काय प्रश्न विचारला आहे? लोकसंख्या संकुची पुढील केनियासारख्या देशाचा जेथे मृत्यूदर कमी होत आहे. लोकसंख्या संकू हा तरुण वयोगटात रुंद आहे. आणि ब. भारतासारख्या देशात जेथे मृत्यूदर कमी होत आहे. लोकसंख्या संकू तरुण वयोगटात रुंद आहे. इथं आपल्याला प्रश्न काय विचारला आहे? तर वरील कोणती विधाने चुकीची आहेत? 1 अ आणि ब. आता जी आपली राज्यसेवा सन 2014 साली जी राज्यसेवा मुख्य परीक्षा झालेली आहे, आपला सामान्य अध्ययन पेपर 3 आहे हा मित्रांनो. त्याच्यामध्ये लोकसंख्येसंदर्भात जे प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न आज आपण बघत आहोत. तर इथं आपण बघूया. आता प्रश्न आपल्याला विचारलेला आहे प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणत्या बाबीशी लोकसंख्या शिक्षणाचा संबंध आहे? अ. सामाजिक आर्थिक पर्यावरण स्थिती लोकसंख्या यातील गुंतागुंतीचे आणि गुणात्मक संबंध. ब. लोकसंख्येचा आकार आणि वाढीची प्रक्रिया याचा संख्यात्मक अभ्यास. क. पर्यावरण आणि लोक यांच्यात स्नेहाचे संबंध स्थापित करण्यासंबंधीचा अभ्यास. ड. समाजाची विविध वैशिष्ट्ये आणि पर्यावरण यांचा अर्थपूर्ण अभ्यास. तर या प्रश्नाचं जो बरोबर उत्तर आहे ते इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 अ फक्त, 2 ड फक्त, 3 ब आणि ड फक्त, 4 नंबर क आणि अ फक्त. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर अ फक्त. खालीलपैकी कोणत्या बाबीशी लोकसंख्या शिक्षणाचा संबंध आहे? तर हे बेसिक उत्तर आहे म्हणा. सामाजिक आणि आर्थिक पर्यावरण स्थिती लोकसंख्या यातील गुंतागुंतीचे आणि गुणात्मक संबंध हे शिक्षणाशी संबंध या संदर्भाचा येतो. मग हे 1 नंबर जे आहे म्हणजेच अविधान हे बरोबर आहे. इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19. भारतीय जनगणना अहवालाने 2001 20व्या शतकातील लोकसंख्या वाढीच्या गतीचे 4 टप्प्यामध्ये वर्गीकरण केलेले आहे. काळ टप्पा यात योग्य जोड्या जुळवा. 1901 ते 1921 लोकसंख्येची मंद वाढ. हे आपण इथं जोड्या ज्या आहेत त्या जोड्या जुळवून दिलेल्या आहेत. तर 1 नंबर आहे ते लोकसंख्येची मंद वाढ. ब. 1921 ते 1951 स्थिर वाढ. आणि 1921 हे जे वर्ष आहे या वर्षालाच आपण लोकसंख्या महाविभाजन वर्ष असं समजतो, बरोबर.
आणि क 1951 ते 1981 वेगाने वाढ. हे ही जी 30 वर्ष आहेत, या 30 वर्षामध्ये लोकसंख्येचा वाढ जो आहे तो वेगाने वाढलेला आहे. आणि ड 1981 ते 2001 या कालावधीमध्ये अतिवाढीची भीती घालवली. अतिवाढीची भीती जी होती ती घालवली. अशा प्रकारे या ज्या जोड्या आहेत त्या इथं आपण जुळवूनच घेतलेल्या आहेत. आता प्रश्न क्रमांक 20. पुढील दोनपैकी कोणते भारताच्या जलद लोकसंख्या वाढीचे कारण नाही? अ. उष्णकटिबंधातील वातावरण. ब. सार्वत्रिक विवाह. 1 नंबर पर्याय आहे केवळ अ. 2 नंबर केवळ ब. 3 नंबर दोन्हीही नाहीत. 4 नंबर दोन्हीही. तर या इथं जे आहेत लोकसंख्या वाढीचे कारण नाही. तर ही दोन्हीही कारणं आहेत मित्रांनो. सार्वत्रिक विवाह, उष्णकटिबंधातील वातावरण आणि ब. सार्वत्रिक विवाह, ही दोन्ही आहेत. पण इथं आपल्याला प्रश्न काय विचारला आहे, तर पुढील दोनपैकी कोणते भारताच्या जलद लोकसंख्या वाढीचे कारण नाही? इथं आहे तर मग हे आले असते, पण इथे नाही विचारले म्हणून इथं जे उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय, दोन्हीही नाही. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. पुढील कोणते विधान हे अयोग्य आहे? 1 नंबर विधान आता आपण इथं बघूया. भारत आकारात USA च्या 2 पंचमांश आहे, परंतु भारताची लोकसंख्या USA व USSR च्या एकत्र लोकसंख्येच्या 2.5 पट आहे. 2. भारत प्रतिवर्षी आपल्या लोकसंख्येत एक ऑस्ट्रेलिया जोडत आहे. 3. भारताची लोकसंख्या आफ्रिका व लॅटिन अमेरिकेतील 55 देशाच्या लोकसंख्ये एवढी आहे. आणि 4 जे आहे पर्याय 4 आहे ते आहे भारतात आज प्रत्येक मिनिटाला 74 मुले जन्माला येतात. इथं आपल्याला काय विचारलं आहे प्रश्न, पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? तर हे जे आहे हे चुकीचं आहे. भारतात आज प्रत्येक मिनिटाला 74 मुले जन्माला येतात, हे वाक्य विधान जे आहे ते अयोग्य आहे. बाकी ही जी आहेत 3 ही बरोबर आहेत. हे पहिलं विधान काय आहे, तर भारत आकारात USA आणि च्या 2 पंचमांश आहे. म्हणजे आपल्या भारताचं क्षेत्रफळ किती आहे, तर 32,87,263 बरोबर. 32,87,263 एवढं आपलं भारताचं क्षेत्रफळ आहे. जगात आपला क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो, 7वा बरोबर. आणि आपली एकूण आपला भारताचा भूभाग किती आहे, तर 2.4 एवढा आपला भूभाग आहे. तर भारत आकारात USA च्या 2 पंचमांश आहे, परंतु भारताची लोकसंख्या USA व USSR च्या एकत्र लोकसंख्येच्या 2.5 पट आहे, हे बरोबर आहे. भारत प्रतिवर्षी आपल्या लोकसंख्येत एक ऑस्ट्रेलिया जोडत आहे, हे पण बरोबर आहे. 3. भारताची लोकसंख्या आफ्रिका व लॅटिन अमेरिकेतील 55 देशाच्या लोकसंख्ये एवढी आहे, बरोबर. प्रश्न क्रमांक आता 22. पुढचा प्रश्न बघूया आपण. लोकसंख्या व विकास या विषयावर 1994 मध्ये कैरो येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत 2015 पर्यंत साध्य करण्यात येणारी उद्दिष्टे ध्येय कोणती होती, बरोबर. हा प्रश्न बघूया मित्रांनो, महत्त्वाचा आहे हा. पुढील आता जे काही येणारी परीक्षा आहे त्या परीक्षेसाठी पण महत्त्वाचा आहे हा प्रश्न. बालमृत्यूचे प्रमाण दर 1000 जन्मलेल्या बालकामध्ये 35 मृत्यूपेक्षा कमी करणे. ब. जन्मात वय वर्षे 75 पेक्षा जास्त आयुर्मान वाढवणे. क. बालमृत्यूचे प्रमाण दर 1000 जन्मलेल्या बालकामागे 45 मृत्यूपेक्षा कमी करणे. ड. जन्मात वय वर्षे 70 पेक्षा जास्त आयुर्मान वाढवणे. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? इथं आपल्याला विधाने दिलेली आहेत. 1 नंबर अ आणि ब, 2 नंबर ब आणि क, 3 नंबर क आणि ड, 4 नंबर अ आणि ड. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते अ आणि ब. आता पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 23. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 या मुद्द्यावर अधिक भर देते. अ. लोकसंख्या नियंत्रण संख्यात्मक बाजू. ब. लोकांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारणे गुणात्मक बाजू. क. विकासासाठी नागरीकरण. ड. कुटुंब नियोजन. इथं पर्याय दिलेले आहेत आपल्याला. 1 नंबर फक्त ब, 2 नंबर अ आणि ब, 3 नंबर केवळ क, 4 नंबर केवळ ड. इथं जे आहे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 टिंबटिंब या मुद्द्यावर अधिक भर देते. तर लोकांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारणे गुणात्मक बाजू, बरोबर. परंतु इथं लोकसंख्या नियंत्रण संख्यात्मक बाजू ह्या गोष्टीवर इथं त्यांनी भर जो आहे तो हम दो हमारे दो हे जे स्लोगन केलं. पण मित्रांनो, एक नकारात्मक बाजू म्हणून जे काही आहे ते प्रत्येकजण फक्त हम दो हमारे दो याच्या नुसार प्रत्येक घरी 2 मुलं झाल्यानंतर जर स्टॉप केलं, बरोबर, तर मुली कुठं होणार, बरोबर. मुली होणार नाही, मग
जे काय आहे ते आपलं बाल लिंग गुणोत्तर जे आहे, बाल लिंग गुणोत्तर आहे ते घटणार. प्रत्येकजण बोलणार हां मला 2 मुलं झाली, आता मी स्टॉप करतो. दुसरा बोलणार मला पण 2 मुलं झाली, मी स्टॉप करतो. तिसरा बोलणार मला पण 2 मुलं झाली, मी स्टॉप करतो. पण मग आता तिघांना पण 6 मुलं झाली, पण मुलीचे प्रमाण जे आहे ते इथं नाही, त्याच्यामुळे मग प्रॉब्लेम होणार, बरोबर. तर हे इथं एक नकारात्मक बाजू आहे. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000च्या टिंबटिंब या मुद्द्यावर अधिक भर देते. लोकांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारणे, गुणात्मक बाजू. पण इथं जे आहे तेच त्यांनी संख्यात्मक बाजू ही केलेली नाही. मग इथं हे उत्तर जे या प्रश्नाचं उत्तर आहे ते ब आहे, परंतु त्याचे तोटे पण आहेत ना. आता प्रश्न क्रमांक 24. भारतातील लिंग गुणोत्तर काढण्याची पद्धत. सूत्र म्हणजेच लिंग गुणोत्तर, बरोबर. एका विशिष्ट क्षेत्रातील एकूण स्त्रियांची संख्या आणि त्याच क्षेत्रातील एकूण पुरुषांची संख्या गुणिले 1000 करायचं असतं आणि त्याच्यानुसार मग ते लिंग गुणोत्तर जे आहे ते निघतं. तर इथं जरा ते आपलं सध्या काम आहे मित्रांनो, बऱ्याचशा अडचणी आहेत आपल्या, तर हे इथं समजून घ्यायचे. लिंग गुणोत्तर कसं काढलं जातं, तर विशिष्ट क्षेत्रातील एकूण स्त्रियांची संख्या भागिले त्याच क्षेत्रातील एकूण पुरुषांची संख्या गुणिले 100, अशा प्रकारे हे लिंग गुणोत्तर जे आहे ते काढलं जातं. आणि आता जे आहे ते आपण बघूया. सन 2015 राज्यसेवा मुख्य परीक्षा झालेली आहे, त्या परीक्षेमध्ये जे काय आपल्याला प्रश्न आलेले आहेत ते बघूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 25. पुढील विधानापैकी कोणते योग्य आहेत. भारतीय संविधानाचे कलम 21 मानव विकास संबंधी आहे, बरोबर. ब भारतीय संविधानाच्या 42व्या घटनादुरुस्तीनुसार कुटुंब नियोजन व लोकसंख्या नियंत्रण हे समवर्ती सूचीत आणण्यात आले. इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर केवळ अ, 2 नंबर केवळ ब, 3 नंबर दोन्ही, 4 नंबर एकही नाही. तर ही जी इथं विधानं दिलेली आहेत ही दोन्ही बरोबर आहेत. पुढील विधानांपैकी कोणते योग्य आहे, तर अ जे आहे ते भारतीय संविधानाने म्हणजे आपल्या राज्यघटनेने कलम 21 नुसार मानव विकासाशी संबंधित आहे, बरोबर. कलम 21 आणि भारतीय संविधानाच्या 42व्या घटनादुरुस्तीनुसार कुटुंब नियोजन आणि लोकसंख्या नियंत्रण हे जे आहे ते समवर्ती सूचीमध्ये आणण्यात आले. मित्रांनो, आपल्या 3 सूची आहेत. एक आपली केंद्र सूची, राज्य सूची आणि तिसरी जी आहे ती समवर्ती सूची. केंद्र सूची आहे त्याच्यामध्ये केंद्राचे विषय असतात, केंद्र ते हँडल करत असतं, केंद्र हाताळत असतं. राज्य सूचीमध्ये जे विषय आहेत ते राज्य हाताळत असतं आणि समवर्ती सूची जी आहे ती दोन्ही म्हणजे केंद्र पण हाताळू शकतं आणि राज्य पण हाताळू शकतं. तर इथं दुसरा जो पर्याय आहे तो भारतीय संविधानाच्या 42व्या घटनादुरुस्तीनुसार कुटुंब नियोजन व लोकसंख्या नियंत्रण जे आहे ते समवर्ती सूचीत आणण्यात आले. तर हे दोन्ही विधानं बरोबर आहेत, योग्य आहेत. आपल्या संविधानामध्ये कलम 21 म्हणजे आपली जी काही राज्यघटना आहे त्याच्यामध्ये आपल्याला कलम 21 नुसार जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण आणि अधिकार दिलेले आहेत. हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. आपल्या सगळ्या भारतामध्ये जेवढे लोक राहतात त्यांच्यासाठी हे कलम खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य याचे संरक्षण आणि अधिकार आहेत. 1976 मध्ये 42वी घटनादुरुस्ती करण्यात आली. त्या अनुषंगाने राज्य सूचीतून समवर्ती सूचीत वर्ग करण्यात आला. हा जो विषय आहे तो म्हणजेच आपलं फॅमिली प्लॅनिंगचा हा राज्य सूचीतून समवर्ती सूचीत करण्यात आला. सूची 3 समवर्ती सूचीमध्ये विषय किती आहेत तर 47 विषय. 20 अ जे आहे ते लोकसंख्या नियंत्रण व कुटुंब नियोजन याचं आहे आणि 11 अ हे म्हणजे 42वी जी घटना दुरुस्ती केली त्याच्यामधले ही कोणकोणत्या कलमामध्ये दुरुस्तीकरण करण्यात आले ते आपण इथं बघत आहोत, बरोबर. 20 कलम जे आहे त्याच्यामध्ये लोकसंख्या नियंत्रण व कुटुंब नियोजन हे जोडण्यात आलं. 11 अ न्यायदान, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय खेरीज करून सर्व न्यायालयाची घटना व रचना. 17 जे आहे ते प्राण्यांच्या क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध आणि 17 अ वने. 17 ब वन पशु पक्षी यांचे संरक्षण आणि 33 अ वजने व मापे प्रस्थापित करणे खेरीज करून संविधानात दुरुस्ती. 3 जानेवारी 1977 रोजी हे विषयांची जी आहे ती सुधारणा करण्यात आलेली आहे. ही जी आहे ही मित्रांनो समवर्ती सूची आहे. हे आहेत ते हे समवर्ती सूचीतील विषय आहेत आणि ती 42वी घटना दुरुस्ती केली त्याच्यामध्ये हे जे विषय आहेत ते टाकण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं आपण इथं उत्तर बघितलं, बरोबर. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 26. पुढील 2 विधानांपैकी कोणते योग्य आहे. पहिली भारतीय लोकसंख्या परिषद आयोजित करण्याचे श्रेय
हे लखनौ विद्यापीठाला जाते. ही परिषद 1936 मध्ये भरवली गेली. ब. ते ज्ञानचंद होते ज्यांनी ते पुस्तक लिहिले. याचे शीर्षक होते इंडियाज टीमिंग मिलियन्स होते. वरील विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे? इथं पर्याय आपल्याला दिलेले आहेत. 1 केवळ अ, 2 केवळ ब, 3 दोन्ही, 4 नंबर एकही नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते दोन्ही पर्याय आहे. तिथं आपल्याला प्रश्न विचारला आहे, पुढील 2 विधानांपैकी कोणते योग्य आहे? पहिली भारतीय लोकसंख्या परिषद आयोजित करण्याचे श्रेय हे लखनौ विद्यापीठाला जाते. ही परिषद 1936 मध्ये भरवली गेली. ब. ते ज्ञानचंद होते ज्यांनी ते पुस्तक लिहिले. याचे शीर्षक आहे इंडियाज टीमिंग मिलियन्स हे होते. बरोबर. वरील विधानापैकी कोणते विधान योग्य आहे? तर दोन्ही विधानं जी आहेत ते योग्य आहेत. डॉक्टर ज्ञानचंद हे पटना विद्यापीठाचे अर्थशास्त्रज्ञ या विषयाचे प्राध्यापक होते. बरोबर. आणि त्यांनी जे आहे ते हे पण त्यापूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये जे रघुनाथ धोंडो कर्वे हे जे होते त्यांनी खूप असे प्रयत्न केलेले होते आपल्या परिवार नियंत्रणासाठी, लोकसंख्येच्या नियंत्रणासाठी. आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे भारतामध्ये एकंदरीत अतुलनीय असं योगदान त्यांनी दिलेलं आहे. आणि त्यांचं जे आहे ते महत्त्वाचं म्हणजे त्यांनी समाज स्वास्थ्य हे एक त्यांनी जे काय आहे ते त्यांचं वृत्तपत्र म्हणजे साप्ताहिक याच्या दरम्यान ते काढायचे. आणि त्यांनी आपल्या संदर्भात लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी खूप असं महत्त्वाचं असं कार्य केलेलं आहे. तर ते इथं महत्त्वाचं आहे मित्रांनो. आणि प्रश्न क्रमांक 27, पुढील 2 विधानांपैकी कोणते योग्य आहे? नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन इंडिया ही स्वतंत्र भारतातील कुटुंब नियोजनावर काम करणारी प्रथम स्वयंसेवी संस्था आहे. ब. इंटरनॅशनल पेंटेड हुड फेडरेशनकडून मात्र आर्थिक, तांत्रिक व अन्य प्रकारचे सहाय्य फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया या वेगळ्या स्वयंसेवी संस्थेला दिले जाते. इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 केवळ अ, 2 नंबर केवळ ब, 3 नंबर दोन्ही, 4 नंबर एकही नाही. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते एकही नाही. प्रश्न काय विचारला तर पुढील 2 विधानांपैकी कोणते योग्य आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते एकही नाही. एक गैर सरकारी संस्था वैद्यकीय शास्त्रीय औषध प्रणाली शिकलेले सामान्य चिकित्सक काम करतात. बरोबर. यांचा आधुनिक औषधे आणि आयुर्वेद तसेच युनानी सिद्धांचा अभ्यास केला जातो. आणि ही जी आहे ती संस्था आहे ती निमा, त्याची स्थापना कधी झाली तर 1971 साली. आणि 2 जागतिक गैर सरकारी संस्था लैंगिक आणि पुनरुत्पादनाबाबतीत काम करतात. बरोबर. IIPF याची स्थापना कधी झाली तर 1952 मध्ये. आणि ती कुठे झालेली आहे तर मुंबईमध्ये. याचे सदस्य देश किती आहेत? 149. 6 क्षेत्रात काम करते. इंग्लंडमधील लंडन येथे ही संस्था आहे. आणि पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28, जेव्हा लोकसंख्या जास्त वाढते तेव्हा निसर्ग नैसर्गिक आपत्तीद्वारे लोकसंख्या कमी करण्याचा प्रयत्न करतो असे कोणत्या विचारवंताने आपल्या सिद्धांताद्वारा मांडले आहे? 1 डॉक्टर स्वामीनाथन, 2 एमिल दर्खिम, 3 नंबर कार्ल मार्क्स, 4 नंबर माल्थस. तर डॉक्टर स्वामीनाथन हे जे आहेत ते आपले हरित क्रांती संदर्भात त्यांचं हे आहे. बरोबर. अन्नधान्य संदर्भात आहे. आणि कार्ल मार्क्स जे आहेत ते साम्यवाद. कार्ल मार्क्स जे आहेत ते साम्यवाद म्हणजे कम्युनिस्ट पार्टी, दास कॅपिटल. आणि 4 नंबर जे आहेत ते माल्थस. मग या प्रश्नाचं बरोबर कोणतं उत्तर येणार तर माल्थस. 1978 मध्ये लोकसंख्येचे तत्व यावर प्रबंध एसे ऑन प्रिन्सिपल ऑफ द पॉप्युलेशन हा त्यांनी ग्रंथ लिहिलेला होता. आणि त्याच्यानुसार त्यांनी सिद्धांत आहे तो मांडलेला आहे. आता सन 2016 साली जी काय राज्यसेवा मुख्य परीक्षा झालेली आहे मित्रांनो, सामान्य अध्ययन पेपर 3, त्याचे आपण प्रश्न बघूया. त्या वर्षी आलेले जे प्रश्न आहेत ते बघूया. राज्यसेवा मुख्य परीक्षा 3. बरोबर. प्रश्न क्रमांक 29, थॉमस रॉबर्ट माल्थसचे लोकसंख्या संदर्भात कोणते विधान सत्य आहे? अ. लोकसंख्या भूमितीय श्रेणीने वाढते. ब. अन्नधान्य गणितीय श्रेणीने वाढते. क. स्त्री पुरुषांमध्ये लैंगिक आकर्षण असते व ते भविष्यातही कायम राहील. ड. मानवी समाजाच्या अस्तित्वासाठी अन्न आवश्यक आहे. इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 केवळ अ विधान बरोबर आहे. 2 अ आणि ब विधाने बरोबर आहेत. 3 नंबर अ, ब आणि क विधाने बरोबर आहेत. 4 नंबर जे आहे ते वरील सर्व विधाने बरोबर आहेत. वरील सर्व विधाने बरोबर आहेत. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते वरील सर्व विधाने बरोबर आहेत. आता पुढचा प्रश्न आहे मित्रांनो,
लोकसंख्येत बदल घडवून आणण्यास कोणते घटक कारणीभूत ठरतात? जनन क्षमता, ब मृतता, क विस्थापन, ड स्थलांतर. तर पर्याय आहेत आपल्याला. 1 नंबर केवळ अ घटक बरोबर आहे, 2 नंबर ब आणि क घटक बरोबर आहे, 3 नंबर ब क घटक बरोबर आहेत, 4 नंबर वरील सर्व घटक बरोबर आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आपल्याला हे जे आपण बघितले जे आपण इथं जे जे काय आपल्याला विधानं दिलेत म्हणजेच हे दिलेत तर ते बघितलं तर आपण त्याच्यावरनं उत्तर सोडवू शकतो. बरोबर, 4 वरील सर्व घटक जे आहेत ते बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक आता पुढचा बघूया मित्रांनो. 31वा प्रश्न आहे. भारतीय लोकसंख्या धोरणात कोणत्या घटकाला महत्त्व देण्यात आलेलं आहे? कुटुंब नियोजन आणि राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन, ब कुटुंब कल्याण आरोग्य विमा, क लोकसंख्या शिक्षण आणि आयुष्य सेवा, आणि ड जे आहे ते लैंगिक शिक्षण मोफत व्यापक प्राथमिक आरोग्य देखभाल सेवा. वरीलपैकी कोणते घटक बरोबर आहेत? 1 नंबर केवळ अ घटक बरोबर आहे, 2 अ आणि ब घटक बरोबर आहेत, 3 नंबर ब क आणि ड घटक बरोबर आहेत, 4 नंबरचे आहे ते वरील सर्व घटक बरोबर आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय. भारतीय लोकसंख्या धोरणात कोणत्या घटकाला महत्त्व देण्यात आलेले आहे? तर आहे ते कुटुंब नियोजन बरोबर, आणि राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन हे पण बरोबर आहे. कुटुंब कल्याण आरोग्य विमा हे पण बरोबर आहे. लोकसंख्या शिक्षण आणि आयुष्य सेवा बरोबर, आयुष्य सेवा हे पण बरोबर आहे. ड लैंगिक शिक्षण मोफत व्यापक प्राथमिक आरोग्य आणि देखभाल हे पण बरोबर आहे. वरीलपैकी कोणते घटक बरोबर आहेत? तर हे जे आहे ते सगळे घटक बरोबर आहेत. अ ब क ड हे जी विधान आहेत हे बरोबर आहेत. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते वरील सर्व घटक बरोबर आहेत. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 32. अतिरिक्त लोकसंख्या म्हणजे काय? मित्रांनो इथं आपल्याला प्रश्न विचारला आहे, अतिरिक्त लोकसंख्या म्हणजे काय? देशाच्या संसाधनापेक्षा जास्त लोकसंख्या असणे, ब पोषण क्षमतेवर लोकसंख्येचा भार पडणे, क नैसर्गिक साधनसंपत्ती लोकसंख्येच्या तुलनेत कमी असते, ड लोकसंख्या वाढीच्या तुलनेत आर्थिक विकास न होणे. इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर अ फक्त, 2 नंबर अ आणि ब, 3 नंबर अ ब आणि क, 4 नंबर वरील सर्व. तर या पण प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते वरील सर्व. प्रश्न काय आहे तर अतिरिक्त लोकसंख्या म्हणजे काय? अतिरिक्त लोकसंख्या म्हणजे काय? तर देशाच्या संसाधनापेक्षा जास्त लोकसंख्या असणे, देशाच्या संसाधनापेक्षा जास्त लोकसंख्या असणे, ब पोषण क्षमतेवर लोकसंख्येचा भार पडणे हे पण बरोबर आहे. क नैसर्गिक साधनसंपत्ती लोकसंख्येच्या तुलनेत कमी असते बरोबर, आणि लोकसंख्या वाढीच्या तुलनेत आर्थिक विकास न होणे. मग या प्रश्न हे जे आहेत ही बरोबर सगळी विधानं आहेत. म्हणून प्रश्न जे आहे तो 4 नंबर पर्याय आहे वरील सर्व. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 33. संबंधित जनगणना वर्षामध्ये भारतातील लिंग गुणोत्तर खालील प्रमाणे होते. योग्य जोड्या लावा. जनगणना वर्ष आणि लिंग गुणोत्तर. 1901 मध्ये 972 होतं, 1931 मध्ये 946 होतं, 1951 मध्ये 945 होतं, आणि 1981 मध्ये किती होतं तर 935 होतं. तर हे जे आहे ते खूपच आपल्या भारतासारख्या देशामध्ये हे म्हणजे बरोबर नाही. हे वाढलं पाहिजे. लोकसंख्याचं जे काय आहे ते लिंग गुणोत्तर आहे ते आता वाढलं पाहिजे मित्रांनो, कारण आपल्या भारतची जी लोकसंख्या आहे त्याच्यातलं लिंग गुणोत्तर आहे ते खूपच आता तफावत आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या पिढ्यांसाठी खूप मोठा इश्यू होऊ शकतो बरोबर. प्रश्न क्रमांक 34. लिंग गुणोत्तर म्हणजे काय? आता इथं प्रश्न विचारला आहे आपल्याला, लिंग गुणोत्तर म्हणजे काय? 1 पुरुष स्त्रिया यांच्यामधील संबंध, 2 जनगणनेतील प्रौढ पुरुष संख्या आणि प्रौढ स्त्री यांच्यामधील गुणोत्तर, 3 जनगणनेतील स्त्री संख्या आणि पुरुष संख्या यामधील गुणोत्तर, 4 नंबर प्रत्येक 1000 पुरुषामागे स्त्रियांची संख्या हे लिंग गुणोत्तर असतं बरोबर. म्हणजेच 1000 पुरुषामागे किती स्त्रिया आहेत ह्याचं जे काय प्रमाण असतं
बरोबर, त्याला लिंग गुणोत्तर असे म्हणतात. बरोबर, तर आपण इथं बघितलं 1981 मध्ये किती होतं तर 935, 1951 मध्ये 945, 1931 मध्ये 946, 1901 मध्ये होते ते 972. अशा प्रकारे मित्रांनो हे लिंग गुणोत्तर आहे. आपण वरती थोडक्यात चर्चा केली. लिंग गुणोत्तर संदर्भात आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत मित्रांनो, संपूर्ण सगळ्या राज्यांचा आणि आपल्या महाराष्ट्राचा याच्या संदर्भात आपण चर्चा करणारच आहोत. एकंदरीत 1901 पासून आपण बघूया ते 1900 आतापर्यंत म्हणजे सगळं हे बघणार आहोत. आता पुढचा आता वेळ जास्त व्हायला लागलाय म्हणून आपण जरा फास्ट घेऊया. बरोबर, प्रश्न क्रमांक 35, राष्ट्रीय लोकसंख्या योजनेच्या महत्त्वपूर्ण कृती. बरोबर, मुलींच्या लग्नाचे वय 18 व मुलांचे 21 पर्यंत वाढवले. बरोबर, ब कुटुंब नियोजन पद्धती अवलंबण्यास समूह प्रलोभन. क शिक्षण व्यवस्थेत लोकसंख्या शिक्षणाची ओळख करून देणे. 1 नंबर सर्व बरोबर. 2 नंबर अ ब बरोबर. 3 नंबर क आणि अ बरोबर. 4 नंबर क ब बरोबर. उत्तर 1 नंबर. या प्रश्नाचं जे आहे ते उत्तर आहे ते 1 नंबर आहे. आणि हा जो कार्यक्रम होता तो जो मित्रांनो आहे हा कार्यक्रम आहे तो 1976चं जे काय राष्ट्रीय लोकसंख्या धोरण होतं. बरोबर, 1976चं जे काय राष्ट्रीय लोकसंख्या धोरण होतं ते त्याचं आहे त्याच्या संदर्भात हा प्रश्न आहे मित्रांनो. तर राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976 जे होतं ते 16 एप्रिल 1976 साली केंद्रीय स्वास्थ्य व कुटुंब राज्यमंत्री डॉक्टर करण सिंग यांनी मांडलेलं होतं. बरोबर, कोणी मांडलेलं होतं तर डॉक्टर करण सिंग. कधी मांडलेलं होतं तर 16 एप्रिल 1976 साली. आणि त्याची जी उद्दिष्ट होते म्हणजे महत्त्वपूर्ण कृती होते त्या होत्या मुलींच्या लग्नाचे वय 18 व मुलांचे किती करायचं 21. हे बरोबर होतं. त्याच्यानंतर ब जे आहे ते कुटुंब नियोजन पद्धती अवलंबण्यास समूह प्रलोभन जे आहे ते समूह प्रलोभन प्रोत्साहनासाठी दिल्या जाणाऱ्या राशीत वाढ करणे म्हणजे पैसे दिले जायचे. मग त्याच्यामध्ये होतं 2 कुटुंबानंतर कुटुंब नियोजन केल्यास त्यावेळचे जे आहेत ते आता रक्कम सांगणं वगैरे ते चुकीचं आहे म्हणा, बरोबर नाही वाटत ते. आणि शिक्षण व्यवस्थेत जे आहे शिक्षण व्यवस्थेमध्ये जे लोकसंख्या शिक्षणाची ओळख करून देणे या संदर्भात ते तर हे अशा प्रकारे हे 1976चे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976 साली बरोबर हे ठरवलेलं होतं. आणि 16 एप्रिल 1976 आणि केंद्रीय स्वास्थ्य व कुटुंब राज्यमंत्री कोण होतं तर डॉक्टर करण सिंग यांनी हे विधान म्हणजेच हे लोकसंख्या धोरणाची हे केलेली होती आणि ही महत्त्वाची माहिती आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय आहे. आणि आपलं जे त्याच्यानंतर आहे ते लोकसंख्या धोरण 2000 हे आलं. बरोबर, तर लोकसंख्या धोरण 2000 साली आलं. त्याचा मुख्य उद्देश काय होता तर लोकसंख्या वाढीचा दर आटोक्यात आणण्यासाठी दुसरे लोकसंख्या विषयक धोरण जाहीर करण्यात आले. बरोबर, 1973 साली MS स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आणि हा जो अहवाल आहे तो 1994 साली सादर करण्यात आलेला आहे. त्यानुसार 2000 सालचे लोकसंख्या धोरण हे ठरवले. बरोबर, आणि त्याचे उद्दिष्ट काय होतं तर संतती नियमनासाठी आवश्यक संसाधनाचा पुरवठा करणे, आरोग्याच्या पायाभूत सुविधा, एकात्मिक सेवा पुरवणे आणि हे जे आहे ते अल्पकालीन उद्दिष्ट होतं. आणि मध्यकालीन उद्दिष्ट काय होतं तर प्रत्येक जोडप्याला 2 मुले यासाठी प्रोत्साहित करणे. बरोबर, आणि दीर्घकालीन उद्दिष्ट काय होतं तर लोकसंख्येचे 2045 पर्यंत स्थिरीकरण करणे हे जे आहे ते त्याचं उद्दिष्ट होतं. म्हणजे हे लोकसंख्या धोरण 2000 संदर्भात जे आहे ते त्या संदर्भात आहे. आणि त्याच्या शिफारसी काय होत्या तर 14 वर्षापर्यंतच्या मुलामुलींना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचं करावं, शाळेतील गळतीचे प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील प्रमाण 20% कमी आणावे आणि जननदर नियंत्रणासाठी व संतती नियमनासाठी याबाबत सामान्य लोकांना माहिती देण्यासाठी विशेष व्यवस्था निर्माण करावी असं त्या लोकसंख्या धोरण 2000 आहे. त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणारच आहोत. आणि फक्त 2 मुले असलेल्या व निर्बीजीकरण करून घेतलेल्या दरिद्र रेषेखालील कुटुंबांच्या नावे 5,000 रुपयाचा विमा पॉलिसी उघडावी असं हे
ते या धोरणामध्ये जे होते ते शिफारसी केलेल्या होत्या, बरोबर. आणि शिफारसी केलेल्या होत्या मित्रांनो. तर ते जे काय आहे लोकसंख्या धोरण 2000 त्याबाबत आपण सविस्तर चर्चा करणारच आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ हा खूप मोठा झालेला आहे. तरी मित्रांनो, धन्यवाद आपण व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि जे काही प्रश्न आलेत त्या प्रश्नांची आपण इथं चर्चा केली त्या बद्दल धन्यवाद. मित्रांनो, आपल्या गावाकडचे जर कोणी मुलं MPSCची तयारी करत असेल तर त्यांना जरूर हा व्हिडिओ पाठवावा. आणि त्यांना पण जेणेकरून आपल्या सामान्य अध्ययन पेपर 3 हा मुख्य परीक्षेचा असतो. त्या परीक्षेमध्ये कसे प्रश्न येतात याबाबत त्यांना पण माहिती मिळेल. मित्रांनो, लोकसंख्या हा एक अत्यंत महत्त्वाचा असा घटक असतो. त्याच्यामध्ये कमीत कमी प्रत्येक वर्षी 4 ते 5 प्रश्न हे विचारले जातात. आणि पूर्वपरीक्षेला पण मित्रांनो प्रश्न विचारलेले असतात. तर त्या बाबतीत पण आपण चर्चा करणार आहोत. सन 2013 ते 2020पर्यंत जे काही प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नांची पण आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो. कारण प्रश्न आपल्याला कसे येतात ते समजल्यानंतर आपण अभ्यासाची दिशा ठरवू शकतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नसेल आवडला तर म्हणजे डिसलाईक करा. पण जर व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवारांना पण पाठवा. नसेल आवडला तर डिसलाईक करून पण कमेंट बॉक्समध्ये लिहा की का नाही आवडला ते, बरोबर. आणि तुमच्याकडनं जर काय आपल्या काही मला मार्गदर्शक सूचना असतील कसे व्हिडिओ बनवले पाहिजेत आणि कसे काय, तर ते पण लिहा. जेणेकरून आपल्याकडची मुलं पण स्पर्धा परीक्षेमध्ये उतरतील आणि चांगली स्पर्धा परीक्षा देऊन एक मोठे अधिकारी होतील. हीच शुभकामना सगळ्यांना. आज आपण इथं थांबूया मित्रांनो. आपल्या भाषेतनं पण करायचा प्रयत्न करतो, पण काय वेळ फार होता ना, व्हिडिओ मोठा होता त्याच्यामुळे मग जरा हे होतं. पण तरी पण आपल्या भाषेतून पण एखादं मी करण्याचा प्रयत्न करतो. आपली भाषा कोकणा भाषा मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. आपल्याकडच्या ज्या काय आहेत म्हणजे आपल्या पालघर साईडच्या जेवढ्या भाषा आहेत तेवढ्या भाषेमध्ये ते करण्याचा प्रयत्न करतो. जसं काय आपल्याकडं जे आहेत भाषा त्याच्यातनं मी बोलण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यातनं जर मित्रांनो तसं जर कोणाला वाटलं तर मला सांगा, त्याप्रमाणे मी ते आपले करून देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद, थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.